तर बोलूया श्री गणेश स्पोर्ट क्लब आणि श्री साई या दोन संघामध्ये आजच्या दिवसातले दिलदार ट्रॉफीची पहिली लबरवाल प्रीमियर लीगची सेमीफायनल यावेळी की सजवली जाते मैदानात. तर स्ट्राईक एंडवर गोलंदाजी करतोय आपण बघतोय गोलंदाज ऋषभ यावेळी गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर सुशांत यावेळी स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईकला तो म्हणजे नूर. यावेळी पहिल्या चेंडूवर आसमान दाखवला ऋषभला, चेंडू सीमा रेषापाल, दिलदार ट्रॉफीचा शानदार षटकार. यावेळी आपले इरादे स्पष्ट केलेत. मी म्हणेल सुशांतने पहिल्या चेंडूवर यावेळी आसमान दाखवतो ऋषभ याला. या सामन्यात जो जिंकणार तो थेट फायनल मध्ये जाणार, हारणार त्याच्यासाठी या स्पर्धेचं दार बंद होणार. कोणाचं दार खुलवणार, कोणाचं दार बंद होणार, कोण जिंकणार कोण हारणार, सरड्यासारखा रंग बदलणार हा क्रिकेट आपण पाहतोय. कधी जर इकडे तर जर तिकडे, कधी कधी क्रिकेटचा खेळ आपण पाहतो जर तरवर क्रिकेट कधी राहत नाही. बघूया ऋषभला काहीतरी विचार करावे लागेल मैदानात कशी गोलंदाजी करायची. बघूया पुढचा चेंडू ऋषभचा यावेळी सुशांतसाठी. यावेळी आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षण केलं जातोय ऋतिकेकडे. आपण पाहतोय चेंडू फेकणार आलेली ह्या चांगले रनिंग पाहायला भेटले. 2 धावेने धाव संख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 8. सुशांत ज्याला गेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार या मैदानावर दिला आला गेला. चांगला खेळाडू साहेबनगर संघाचा चांगली फटकेबाजी करतो. मैदानाचा अभ्यास त्याला या बघूया 8 धावा आत्तापर्यंत धाव फलकावर लागल्यात. बघूया यावेळी ऋषभ काय विचार करणार, कशी गोलंदाजी करणार, कुठल्या पद्धतीने चेंडू तो हाताळणार. त्याला माहिती सुशांत सारखा एक मोठा फलंदाज मैदानावर अजूनही उभा आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि मी म्हणेल समाचार तितका घेता आला नाही. टायमिंग थोडं मिस झालं आणि झेल चांगला वेळी आपण पाहतोय लाड ह्यांनी पकडला आणि यावेळी सुशांत पहिला हादरा यावेळी श्री साई विलन संघाला बसतोय तो म्हणजे सुशांतच्या रूपात. जबरदस्त आक्रमण चढवलं होतं. कमबॅक चांगलं करतोय ऋषभ, चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळावेळी संपलाय. बघूया हर्षद त्यावेळी फलंदाजी मार्कर सज्ज होतोय. ऋषभचा पुढचा चेंडू यावेळी हर्षदसाठी. बघूया ऋषभचा पुढचा चेंडू हर्षदसाठी. आणि झेल यावेळी सुटतोय मुन्ना यांच्याकडून पाहतोय. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न फसला. चांगली रनिंग यावेळी पाहायला भेटते फलंदाजाकडे. एकच 2 रन चांगली रनिंग आपल्याला पाहायला भेटते आणि धाव फलकार लागला त्यामध्ये 10 धाव फलकार लागला. पहिला षटक यावेळी मार्गस्थ. बघूया ऋषभ यांचा पुढचा चेंडू हर्षदसाठी. आणि यावेळी आसमान दाखवला ऋषभला, चेंडू बिरकून दिलाय सीमा रेषा पार. दमदार शानदार धमाकेदार षटकार. या 6 धाव्याने धाव फलकात वाढ झाले. 16 धावा यावेळी धाव फलकार लागल्यात. आत्तापर्यंत मी म्हणलेलं 2 षटकार यावेळी खेचले गेले. षटका आपण पाहतोय जबरदस्त यावेळी आपण पाहतोय. आत्ते घाई आपण म्हणतात आणि संकटाने यावेळी बाद होतोय हर्षद यावेळी. आणि रनआउट सुद्धा पाहायला भेटला. 1 धाव मिळाली. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 धाव फलकार लागला त्यामध्ये 17. पहिला षटकाचा खेळ संपला. श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाकडून पहिल्या षटक टाकताना 17 धावा खर्च केला ऋषभ याने. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. माझे साथी समालोचक दीपक पाटील सर, काय वाटतं 12 चेंडूमध्ये कितपत धावापर्यंत श्री साई विलवन संघ पोहोचू शकतात, कितपत धावापर्यंत त्यांना श्री गणेश स्पोर्ट क्लब संघ रोखू शकतो? इथे क्रिकेटचा सामना इथे काही होऊ शकतोय, कारण की एक तर्फे तुम्ही पाहायला गेला तर आता नेक्स्ट गोलंदाज कदाचित श्री गणेश स्पोर्टचा असेल, देबू असेल, तर त्याच ताकदीचा फलंदाज देखील असेल तो
शुभम आणि नॉन स्ट्राईक्सला असेल ते नूर. खूप छान. आता एक षटकार लावून गेलं ते आमचे मित्र असतील. सुशांत. चला बघूया. देवूचा पहिला चेंडू असेल तो शुभमला आणि धावसंख्या झाली तुमची 17. एक उगवता सितारा आपल्या खोपोली परिसरातला देवू. चेंडू जातोय सीमारेषा पार. बिग बिग षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धाव फलक हलतंय. धावसंख्या पोहोचते ती 23च्या घरात. ब्रँडेड षटकार आला या ठिकाणी. शुभमच्या बॅटमधून मारलेला हा षटकार. धावसंख्या आली ती 23. छोटा पॅकेट बडा का धमाका. शुभम मॅन फ्रॉम साईबाबा नगर. खूप छान अशी गोलंदाजी. खूप छान अशी गोलंदाजी करतात ते देबू. त्याच ताकदीचा असा फलंदाज शुभम. या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्याने मारेल हा चेंडू असेल. दोन धावा मिळतील या ठिकाणी. धावसंख्या आली ती 25. 25च्या घरात धावसंख्या पोचते टीम श्री साई 11ची. धावसंख्या पोचते ती 25. सर्वांचे स्वागत करतो. दिलदार ट्रॉफी 2024 अस्फाक भाई पटेल असतील यांचे आयोजन व नियोजन व तसे त्यांना साथ लाभले ते आमचे मित्र तुषार सर असतील. यांच्या नेतृत्वाखाली हे खोपोलीतील सर्वप्रथमच रबल बॉल प्रीमियर लीग 2024चं पहिलं पर्व त्या थाटामाटात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सर्व व्यासपीठ असेल, त्यानंतर सर्व प्रेक्षक वर्ग असेल, सर्व खेळाडू वर्ग असेल, त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या पोहोचते ती 25च्या घरात. कुठेतरी आता शुभमला मोठे फटके मारायला लागतील, कारण की फक्त 3 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय सर्वांना. तसेच आम्हाला पंच लाभलेत. बाला सर असतील, अंकित सर असतील, आपल्या पूर्ण खालापूर तालुक्यातले असे नावाजलेले ते पंच आहेत. त्यांचा निर्णय व त्यांची ती पंचांची काय करायची एक श्रेणी ती प्रामाणिकपणे. चेंडू जातोय सीमारेषा पार. शुभमच्या बॅटमधनं आलेला बिग बिग षटकार. धावसंख्या 6 ने वाढेल. धाव फलक हलतोय तो 31. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर टीम श्री साई ची साई 11ची धावसंख्या आली ती 31. पहिलं पर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रबर बॉल प्रीमियर लीगचं अशफाक भाई पटेल यांच्या माध्यमातून ह्या ज्या प्रीमियर लीगचं आयोजन व नियोजन केलेलं आहे खूप छान रीतीने, खूप चांगल्या पद्धतीने, आणि प्रत्येक खेळाडूचं किंवा प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी आम्ही मान सन्मान केला जातोय. आणि तसेच जे प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जर्सी दिली आहे त्या जर्सीचं क्वालिटी व कलर वगैरे खूप छान आहे. तर या ठिकाणी खूप छान असे आयोजन असेल. पहिलं वर्ष असं आयोजन असेल तर विचार करा येणाऱ्या काही वर्षात त्याचं आयोजन कसं होईल. धावसंख्या आली 31. नेक्स्ट गोलंदाज असतील ते प्रथम आणि मारा करतील ते नूर. खूप घातक असा फलंदाज असेल तो नूर.
आणि गोलंदाज मारतो प्रथम. पहिल्या चेंडूमध्ये बाद होतोय तो नूर जातोय पवेलियनच्या दिशेने. नेक्स्ट बॅटर असतील नेक्स्ट बॅटर ज्यांनी बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा धबधबा कायम छापा ठेवणारे नोमान. बघूया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये त्यांचा दबदबा तोच कायम टिकून राहतोय का. या ठिकाणी होतय रनआउट. कुठेतरी थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली दोघात. कॉलचं हे संभाषण नाही झाले त्या ठिकाणी. नूर जातो तो नोमान जातो तो पवेलियनच्या दिशेने. नेक्स्ट बॅटर ओमकार. नेक्स्ट बॅटर तो ओमकार. पंच सांगतायत का शुभम आउट आहे. शुभम जाईल तो तंबूच्या दिशेने. नेक्स्ट बॅटर आले ते ओमकार. खूप छान असा रीतीने चाललेला हा सामना असेल. श्री गणेश स्पोर्ट्स विपक्ष श्री साई 11. धाव संख्या पोहोचते 31च्या घरात. गोलंदाज आहेत ते प्रथम आणि मारा करतील ते ओमकार. ओमकारच्या बॅट्समॅन मारलेला हा ऑफ साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. बघूया किती धावा मिळतात या चेंडूवर. ह्या धावून मिळालेल्या धावसंख्या 4ने वाढेल. खूप छान असं रनरअप घेतलं त्यांनी. 4 धावा काढल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या 4ने वाढेल. धावफलक चालते ते 35. 35च्या घरात धावसंख्या पोहोचते टीम श्री साई 11 संघाची. खूप छान या ठिकाणी गोलंदाजी देखील चालली आणि त्याच ठिकाणी खूप छान अशी या ठिकाणी फलंदाजी देखील चालले. श्री गणेश स्पोर्ट विपक्ष श्री साई 11. चेंडू जातो सीमा रेषा पार. पुन्हा मुंबई हवे षटकार. चला हवेच्या दिशेने मारलेला हा षटकार असेल. खूप छान ओमकारची पारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते ती 41च्या घरात. 41च्या घरात धावसंख्या पोहोचते श्री साई 11. काही चेंडू शिल्लक असताना प्रथमचे धावसंख्या पोहोचते ती 41. डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या आली ती 42. बघूया प्रथमचा शेवटचा चेंडू. नोमान या येणाऱ्या चेंडूमध्ये मोठा फटका लावेल का व प्रथम या चेंडूमध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये धावा रोखेल का. चेंडू जातो सीमा रेषा पार. नोमनच्या बॅट मधून मारलेला बिग षटकार. धावसंख्या 6ने वाढेल. धाव फलक हलतय. धावसंख्या झाली ती 48 आणि जिंकण्यासाठी श्री गणेश स्पोर्ट्सला 49 धाव्यांची गरज.
18 चेंडू 49 धावा. खूप जास्त काय मोठं आव्हान नाहीये. 18 चेंडू 49 धावांची. तसेच लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही पाहू शकता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून खूप छान अशी त्यांची क्लॅरिटी, व्हॉइस क्लॅरिटी असेल किंवा लाईव्हची क्लॅरिटी असेल, खूप छान असं त्यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो दादा. कारण की तुम्ही तुमचा मोलाचा वेळ काढून आमच्या या टुर्नामेंटला तुम्ही तसेच ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक रन किंवा प्रत्येक क्षण टिपले जातात आणि ते आमचे ऑपरेटर असतील, फॉर्च्यून इव्हेंटचे अंकित पाटील सर असतील, त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि तसेच जे प्रत्येक क्षण कॅमेरामॅनमध्ये टिपले जातात ते असे सोहेल सर असतील, त्यांचे देखील आम्ही या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत करतो. चला, येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असेल टीम श्री गणेश स्पोर्टला. 18 चेंडू 49 धावा. मैदानामध्ये फलंदाज आले ते फलंदाज असतील ते लाड आणि नॉन स्ट्राईकला देबू. मॅच फिनिशर बोलला जातो असे ते लाड. खूप छान अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. गोलंदाज सुशांत. पहिला चेंडू सुशांतचा मारा केलाय तो लाड यांनी. इथं धाव संख्या चेंडू जरा चिखलामध्ये दिसला ना मुले, खेळाडूंची जरा तू मैमे करत धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या आली ती 3 धावसंख्या झाले टीम श्री गणेश स्पोर्ट्सची. अशफाक भाई पटेल, आपने नाम तो सुना ही होगा, ये तो अभी सिर्फ ट्रेलर है. रबर बॉल प्रीमियर लीग का ये तो सिर्फ अभी ट्रेलर है. आने वाले दिनों में तो धमाका होने वाला है. अशफाक भाई पटेल खूप मोठं असं व्यक्तिमत्व आपल्या खोपोली परिसरामधलं. तर श्री गणेश स्पोर्ट क्लबचा डेब्यू ह्यावेळी आपल्याला बाद होताना दिसतोय. धावा फलकावर लागल्यात, त्यामध्ये 3 जिथे श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाला धावा करायच्या विजयासाठी 49 धावांचा पाठलाग करताना 3 धावा यावेळी धावफलकावर लागल्यात. आणि आता स्ट्राईकवर आपण फलंदाज पाहतोय ऋषभ आणि नॉट स्ट्राईकला तो म्हणजे लाड. ही जोडी मैदानावर उभी आहे आणि गोलंदाजी मार्कवर सुशांत. यावेळी फ्रेंड्स ग्रुप आणि अमन स्पोर्ट्स क्लब या अमन 2 संघामध्ये दिलदार ट्रॉफीची दुसरी सेमीफायनल रबर बॉलची पाहायला भेटल. तर सुंदर गोलंदाजी होते यावेळी सुशांतकडून. आत्तापर्यंत 3 चेंडू त्याने चांगले टाकलेत. आपण पाहतोय 3च धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. आणि टायमिंग सुंदर मी बनेल. यावेळी चेंड सीमारेषा पार आलेला हा चौकार
या 4 पंच देतील. आपण बाहेर कोणी बोललो का काय? पंच देतील डिसिजन. चौकार दिला पंचाने. यावेळी 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावा दाखल लागल्या त्यामध्ये 7 धावा दाखल लागल्यात. 49 धावांचा पाठलाग करताना श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाच्या धावा लागल्यात त्यामध्ये 7. अरे जबरदस्त फटका. चेंडू से मारेशा पार. ऋषभने मारलेला हा षटकार. या 6 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात त्यामध्ये 13 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत यावेळी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी होती. बरं एक चौकार षटकारचा मारा त्याला खावा लागला सुशांतला. आपण पाहतोय अंपायर पंच अशा नजरेने फलंदाज पाहत राहिला पंचांकडे. यावेळी पंचाने कुठल्याही प्रकारची दात यावेळी पेट्रोल टाकल्याबद्दल डॉट चेंडू यावेळी डॉट चेंडू आपल्याला पाहायला भेटला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा यावेळी धाव फलकावर लागला. जिथे पाठला केला जातो श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाकडून 49 धावांचा पाठला करताना 13 धावा यावेळी धाव फलकावर लागला. अजूनही 12 चेंडूचा खेळ यावेळी बाकी आणि विजयासाठी आपण विचार केला तर अजूनही 36 धावेची गरज आहे. 12 चेंडू 36 धावेची गरज म्हणजे 18ची सरासरी राखावी लागेल यावेळी फलंदाजांना. आणि श्री साई या गोलंदाजांना ह्या धावा वाचवायची म्हणजे चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. काय वाटतं तुम्हाला दीपक पाटील सर? काही होऊ शकतं क्रिकेटचा ह्या जो संग्राम आहे ह्याच्यात काही होऊ शकतं. कारण की त्याच ताकदीचा गोलंदाज देखील असतो. त्याच ताकदीचा असतो तो फलंदाज. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल. धाव फलक हलतोय 17. 49 धावांचा पाठला करताना धावसंख्या पोहोचते ती 17. गोलंदाज असतील हर्षद. खूप छान इथं फलंदाजी करतोय तो लाड. खूप छान गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पण मैदानात पाहायला मिळते. चला चेंडू मारलाय तो. बघूया तो 2 धावा मिळतील का नाही. पण इथे धावा रोखलेल्या आहेत. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या ती 18. एक भेटली नाही. 1 रन. ऋषभच्या चेंडूने मारलेला हा लेग साईडच्या दिशेने मारलेला. बघूया किती धावा मिळते या ठिकाणी. 2 धावा. आता कुठेतरी मोठे फटके मारायला लागतील. ऋषभ आणि लाडला कुठेतरी या ठिकाणी मोठे फटके मारायला लागतील आपल्या संघाला जिंकण्यासाठी. पंचांचा इशारा तर वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आले 21. 21च्या घरात धावसंख्या पोहोचते. गोलंदाज हर्षा. चेंडूला लांबी कमी उंची जास्त. या ठिकाणी चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही या ठिकाणी. धावसंख्या आली ती 23. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 26 धावांची गरज असेल. चेंडू जातो सीमारेषा पार. बिग बिग षटकार.
तर दीपक पाटील बघितलं आपण की शेवटच्या चेंडूवर हा षटकार मारला. येणाऱ्या 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेची गरज आहे. 7 चेंडू 26 धावेचं समीकरण षटकार मारला आणि येणारे 6 चेंडूमध्ये कंपल्सरी 20 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 20 धावा करायच्या आहेत श्री गणेश स्पोर्ट क्लब संघाला आणि या श्री साई संघाला विलन संघाला धावा वाचवायचे आहेत. तर आपण पाहतोय अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. फ्रेंड ग्रुप संघाने टॉस जिंकला. काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत या ठिकाणी आपण पोहोचवा. तर धावा फलकावर लागल्यात त्या म्हणजे 29 अजून विजयासाठी 6 चेंडू 20 धावेची गरज आणि गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटक आणण्यासाठी सूरज पांडे यावेळी सज्ज होतोय. बघूया सूरजचा यावेळी पुढचा चेंडू लाडसाठी. आणि आसमान पहिला चेंडूवर कदाचित मला वाटतं दीपक पाटील सर आरशातले जो षटकार काढला ना शेवटचा तोच कदाचित या संघाच्या अंगणात येऊ शकतो. पाहूया धावा फलकार लागला त्यामध्ये 35 धावा फलकार लागला. अजून विजयासाठी 14 धावेची गरज आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 14 धावेची गरज आहे आणि जो शेवटचा षटकार मारला कदाचित 26 धावेचं समीकरण असतं पण टायमर षटकार मारला ऋषभने वाटतं आणि सामना जवळजवळ आपल्या संघासाठी टर्नेट पॉईंट ठरतोय काही पाहूया. बघूया सूरजचा पुढचा चेंडू यावेळी सूरजसाठी. पाहूया येणाऱ्या 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावेची गरज. जबरदस्त टायमिंग मी म्हणेल. पूर्णपणे पाहिलं तर लाड हवे झाला सूरजवर. मी म्हणेल जबरदस्त आक्रमण करतोय. टायमिंग इज द परफेक्ट क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल मैदानावर. लाड जणू काही चौकार षटकाराचाच मारा षटकार तो धरूनच आला उलट आणि धावा फलकार लागला त्यामध्ये 41 धावा फलकार लागल्यात. अजूनही विजयासाठी विचार केला तर 8 धावेची गरज आहे. ए बाळा फुटबॉल खेळतो. चेंडू दे चेंडू. तर पाहूया दीपक पाटील सर 2 षटकार लागोपाठ लाडांनी मारलेत. अजूनही 4 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. बघूया काय करतोय सूरज आपल्या संघासाठी आणि लाड काय करतोय आपल्या संघासाठी. बघूया सूरज याचा पुढचा चेंडू सूरजसाठी म्हणजे लाडसाठी. कॅच विन द मॅच बोलतात व सुटला कॅच आणि हारा मॅच असं म्हणलं जातं क्रिकेटमध्ये. प्रयत्न चांगला होता नूर यांचा प्रयत्न फसला आणि धावा फलकावर लागल्या त्या 2 धावेने म्हणजे 43 धावा फलकावर लागल्या. येणाऱ्या 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. बघूया सूरज काय करते आपल्या संघासाठी. बघूया सूरजसाठी पुढचे चेंडू सूरजचा लाडसाठी. बघूया जमिनी लगाचा फटका होता. आम्ही म्हणेल आते घाई संकट नाही म्हणतात यावेळी आणि पंच फलंदाज नक्कीच आपण पाहतोय असं वाटतं की लाडनेच नाही या किनाऱ्यावर टीमचे आणले आणि तोच यावेळी किनाऱ्यावर मी म्हणेल डुबून जातोय की काय असं घडणार मैदान. आपण चांगली फलंदाजी करता थोडं संयम ठेवला असता तर सामना संपवला असता मी म्हणेल कारण इतकी ताकद त्याच्यामध्ये होते मी म्हणेल. आणि विजयासाठी येणाऱ्या 2 चेंडूमध्ये विजयासाठी 6 धावेची गरज. बघा असं वाटलं होतं लाड मैदानावर उभा होता सामना संपवतोय की काही
पण अति घाई आणि संकटात नाही असं म्हणतात आणि यावेळी संकट आपल्या संघावर त्याने अति घाईला शिवून राहिला असं म्हणतोय आणि ते दीपक पाटील सर म्हणतात. बघूया येणाऱ्या 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा ह्या ट्रॉफीमध्ये ह्या 2 चेंडूवर निर्णय होणार की फायनल मध्ये कुठला संघ जाणार. बघूया सुरजचा पुढचा चेंडू रिषभ साठी फुल टॉस दिला आणि यामध्ये आपण पाहतो विजय झाला. तो मध्ये आपण पाहतो श्री गणेश स्पोर्ट क्लब संघ आणि सूरज यांनी फुल टॉस चेंडू जणू दिला आणि ऋषभने मारलेला षटकार दमदार. तर या मॅचचा हिरो म्हणजे लाड ज्यानं मैदानावर जिद्द दिली आणि सामना जवळजवळ आणून ठेवला खिशामध्ये संघासाठी. सूरज लाड आपण